आजच्या या समारोहाला आपण सुरुवात करणार आहोत। उपस्थित झालेल्या सर्व पाहुणे मंडळींचे, उपस्थितांचे आयोजकांतर्फे अगदी मनपूर्वक स्वागत करतो। खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है, खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है, जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है। कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में, कुछ आप जैसे लोग मिलते हैं जिंदगी में, जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है, कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है। जय भीम, नमो बुद्धाय। विदर्भाच्या पवित्र भूमीत वसलेली, संस्कृती, विचार आणि परंपरेचा उज्ज्वल ठेवा जपणारी पावन नगरी म्हणजेच अमरावती आणि संत, विचारवंत आणि समाज परिवर्तनाच्या उज्ज्वल कार्याने पवित्र झालेली ही नगरी आज पुन्हा एकदा एक भव्य कार्यक्रमासाठी सज्ज होत आहे। खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है, खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है, जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है। कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में, कुछ आप जैसे लोग मिलते हैं जिंदगी में, जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है, कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है। जय भीम, नमो बुद्धाय। विदर्भाच्या पवित्र भूमीत वसलेली, संस्कृती, विचार आणि परंपरेचा उज्ज्वल ठेवा जपणारी पावन नगरी म्हणजेच अमरावती आणि संत, विचारवंत आणि समाज परिवर्तनाच्या उज्ज्वल कार्याने पवित्र झालेली ही नगरी आज पुन्हा एकदा एक भव्य कार्यक्रमासाठी सज्ज होत आहे। इतिहासामध्ये अनेक सम्राटांची नावे लिहिली गेली। काहींनी तलवारीच्या जोरावर साम्राज्य मिळवले, तर काहींनी भीती निर्माण करून आपली सत्ता टिकवली। पण त्याच इतिहासामध्ये एक सम्राट असा देखील झाला ज्याने युद्ध जिंकून देखील युद्धाला नकार दिला आणि हाच महान सम्राट म्हणजेच सम्राट अशोक। आज सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळेजण इथे उपस्थित झालात। आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी अमरावतीमधील अभियंता भवन या सभागृहामध्ये संडे मिशन विहार अमरावती तसेच बुद्ध जयंती उत्सव समिती अमरावती यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने आयोजित समता, करुणा आणि धम्माचा संदेश देणारा महान चक्रवर्ती सम्राट यांच्या जयंती समारोह सज्ज होत आहे। यासाठी आपण उपस्थित झालात, आपले मनपूर्वक स्वागत आहे। आणि सुरुवातीला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना मी या ठिकाणी सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करतो आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर टी.आर. राजपूत सर। टी.आर. राजपूत सर विचारांची प्रगल्भता, शिक्षणाची समृद्ध परंपरा आणि समाजकार्यातील सक्रियता यांचा सुंदर संगम असलेले व्यक्तिमत्व, ज्ञानाच्या प्रकाशाने अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवणारे आणि समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे हे नेतृत्व आहे। आपल्या जोरदार टाळ्याने स्वागत करा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा आदरणीय टी.आर. राजपूत सर। तसंच सोबतच मी या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो जे ऑलरेडी आले आहेत, आदरणीय राकेश ओला सर काही तांत्रिक अडचणीमुळे इथे उपस्थित होऊ शकले नाही, पण त्यांच्याच चार्जमध्ये आज या कार्यक्रमासाठी समारंभासाठी उपस्थित झाले आदरणीय डीसीपी शिंदे साहेब। न्याय, कर्तव्य, निष्ठा आणि जनसेवा या मूल्यांचा दीप आपल्या कार्यातून अखंड प्रज्वलित करणारे, कायद्याचा ध्वज उंचावत समाजात सुरक्षिततेची आणि विश्वासाची भावना निर्माण करणारे, आपल्या कर्तृत्वाने प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय ठसा निर्माण करणारे अमरावती शहराचे आयुक्त यांच्या अनुपस्थितीत इथे उपस्थित झालेले आदरणीय डीसीपी सर शिंदे सर यांचं देखील आपण जोरदार टाळ्याने स्वागत करावं अशी विनंती करतो। यासोबतच आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत सुख आदरणीय अशोकरावजी गडली हे देखील मंचावर आपलं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो पीआय गोरखनाथ जाधव सरांना, गाडगेनगर येथील पीआय। मी यांना विनंती करतो की त्यांनी देखील मंचावर येऊन आपल्या सन्मानाचं स्थान स्वीकारावं। आयोजकांतर्फे विशेष सरांना
मंचावर घेऊन येतील कार्यक्रमाचे स्वागत सुख आदरणीय अशोकरावजी गडलिंगर. धम्म, शांती आणि समतेचा संदेश जगभर पोहोचवणारे सम्राट अशोक यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करत आपण या कार्यक्रमाची मंगल सुरुवात दीप प्रज्वलन करून करत आहोत. ज्ञानाचा हा पवित्र दीप प्रज्वलित झाला आहे. ज्ञानाचा हा पवित्र दीप प्रज्वलित झाला आहे आणि त्याच बरोबरचा संदेश देखील उजळून निघाला आहे. मानवतेच्या इतिहासात करुणा आहे. महामानव गौतम बुद्ध यांनी दिलेला संदेश आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतो. तर आपण आज आदरपूर्वक अभिनंदन करतो आहोत, अभिवादन करतो आहोत. हा प्रज्वलित दीप केवळ एक परंपरा नाही, तर अज्ञानावर ज्ञानाचा, अन्यायावर ज्ञानाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय आहे. आजच्या या कार्यक्रमाचे मान्यवर मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करीत आहेत. लगेचच सम्राट अशोक, महान प्रियदर्शी सम्राट अशोक यांची एंट्री आपण सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मंचाकडे होणार आहे. तत्पूर्वीच्या सन्मानार्थ आपण सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. सर्वोच्च प्रताप, चंद्रगुप्त रक्ताचा वारस, बिंदुसार तो पराक्रमी पुत्र, अखंड भारताचा स्वप्नद्रष्टा, करुणेचा सागर, पराक्रमाचा डोंगर, बौद्ध धम्माचा महान प्रचारक, देवांचा प्रियदर्शी सम्राट अशोकांचा, प्रियदर्शी सम्राट अशोकांचा, प्रियदर्शी सम्राट अशोकांचा. आपण सगळेजण टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवर मंडळींचे स्वागत करूया. करण्याकरिता मी या ठिकाणी प्राचारण करेल आदरणीय शिंदे साहेब. तत्पूर्वी बहुजन हिताय बहुजन सुखाय या करुणामय तत्वज्ञानाने जगाला मानवतेचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत गौतम बुद्ध आणि यांच्या पवित्र विचारांना वंदन करून मानवतेच्या इतिहासात धम्म, करुणा आणि न्याय यांचा सुवर्ण अध्याय लिहिणाऱ्या महान सम्राट अशोक यांना कृतज्ञ अभिवादन करून आणि आधुनिक भारताला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांची दिशा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती समारंभामध्ये उपस्थित सर्वांचे, मान्यवरांचे, धम्म बंधू आणि भगिनींचे मी अँकर पवन अगदी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो. आणि कार्यक्रमाला एक उद्घाटन म्हणून, या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात म्हणून सर्वप्रथम मी या ठिकाणी उद्घाटन करण्याकरिता आदरणीय डीसीपी सर शिंदे सर यांना प्राचारण करतो की त्यांनी ऑफिशियली आजच्या या समारंभाचे, या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय शिंदे सर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा शिंदे सरांचं. सर्व जगाचे परमपूज्य गौतम बुद्ध, त्याचबरोबर आज ज्यांची जयंती आहे असे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची स्मृतीला आपण वंदन करूया. भारताचे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करूया. आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती समारोह जो आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर PR राजपूत साहेब, श्री महेंद्रजी शेगावकर, श्री अशोकराव गडलिंग साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र सुनील रामटेके साहेब, मंचावर उपस्थित आमचे सहकारी जाधव साहेब, पोलीस निरीक्षक गाडगेनगर, आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनींनो आणि बंधूंनो. कलिंगाच्या युद्धानंतर जो काही हानी, रक्तपात, हिंसा हे सगळं झाल्यानंतर सम्राट अशोकांनी त्यांना एक उपरती झाली किंवा त्यांना कळून चुकलं की हिंसा हा जगण्याचा मार्ग नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी महामानव गौतम बुद्धांचा जो मार्ग आहे त्या बौद्ध धर्माचा, शांतीचा, विश्वशांतीचा असा स्वीकार केला. आणि त्यानंतरचं सगळं जीवन त्यांनी गौतम बुद्धांच्या विचार पद्धतीवर, तत्वज्ञानावर आधारित अशा पद्धतीने राहून त्यांचं जीवन व्यतीत केलं.
निश्चितपणे आपण आता बघू शकतो जगभरात सध्या महायुद्धाची परिस्थिती आहे आणि अशा काळात जर कुणाचे विचार या जगाला आवश्यक असतील तर ते गौतम बुद्धांचे विचार आवश्यक आहेत, ते सम्राट अशोकांचे विचार आवश्यक आहे, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आवश्यक आहेत आणि ज्याच्यातून जगाला शांतीच्या आणि प्रगतीच्या मार्गावर नेलं जाईल असे सगळे शांततेचे आणि सगळ्या जगाला, सगळ्या समाजाला, समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाऊन जगाची आणि राष्ट्राची प्रगती करण्याचे जे विचार आहेत ते गरजेचे आहेत. त्यामुळे मी आज पुन्हा एकदा या मंचावरून आपण सर्वांनीच गौतम बुद्धांच्या विचारांचा, सम्राट अशोकांच्या विचारांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पालन करून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे आणि त्याच विचारांमध्ये केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण विश्वाला पुढे नेण्याची आणि एक चांगलं आयुष्य, चांगला समाज देण्याची जी विषय ताकद आहे ती ताकद आपण त्या सगळ्यांचा वापर करून आपलं सर्वांचं जीवन समृद्ध केलं पाहिजे असं मी बोलतो. आणि संयोजकांची आणि आपल्या सर्वांची परवानगी मागून विनंती आहे माझी की मला थोडासा दुसरा बंदोबस्त आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपल्या परवानगीने रजा घेतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. या विचारपीठावर विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी विविध वक्ते आलेले आहेत. या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच सर. सर आयोजकांतर्फे सर विचारांची खोली, अभ्यासाची परंपरा आणि संस्कृतीची जपवणी करणारं व्यक्तिमत्व आहे. कलेच्या माध्यमातून इतिहासाला जिवंत करणारे आणि बौद्ध तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास करून समाजाला दिशा देणारे विद्वान, शिल्पकला आणि बौद्ध तत्वज्ञान या क्षेत्रात सखोल अभ्यास करून अनेकांना प्रेरणा देणारे अकोला येथील सुप्रसिद्ध अभ्यासक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय महेंद्रजी शेगावकर सर मंचावर आले आणि स्थानापन्न झाले, त्याबद्दल धन्यवाद आहे. मी स्वागत करण्याकरिता सर्वप्रथम या ठिकाणी सरांचा बंदोबस्त आहे. वेळेचं भान राखता आपण समजू शकतो की पोलीस प्रशासनावर आजच्या काळात किती मोठी जबाबदारी असते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची. तेव्हाच त्याचं वेळेचं भान राखत मी सर्वप्रथम आयोजकांना विनंती करतो की आदरणीय शिंदे साहेबांचं अगदी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करणार आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरिता मी या ठिकाणी प्राध्यापक एस कुमार मेश्राम सरांना आमंत्रित करेल. एस कुमार मेश्राम सर या ठिकाणी सन्मानपूर्वक आदरणीय शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. एस कुमार सर जर नसतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे स्वागत सुख मी आदरणीय आहेत. थँक्यू व्हेरी मच. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय शिंदे साहेब DCP अमरावती जिल्हा यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन आदरणीय प्राध्यापक एस कुमार मेश्राम सर करीत आहेत. नुसतं फुलांचा सुगंध जरी आला ना मंडळी तरी त्या फुलांचं उगलणं आणि उमलणं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. अशा सुगंधित फुलांनी DCP सरांचं स्वागत आयोजकांतर्फे होत आहे. त्यानंतर मी जाधव सरांचं देखील स्वागत करण्याकरिता या ठिकाणी आयोजकांना विनंती करेल. आयोजकांतर्फे आदरणीय अशोक मेश्राम सर जाधव सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अशोक मेश्राम सर आयोजकांतर्फे आदरणीय जाधव सरांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाचं ऑफिशियली रीतसर उद्घाटन झालं आहे. सरांनी आपल्या मार्गदर्शनाने आपल्याला एक रस्ता मोकळा करून दिला आहे. जाधव सरांना मी देखील विनंती करेल की त्यांनी देखील आपलं थोडंसं मार्गदर्शन आम्हाला करावं. जाधव सर आपल्यामध्ये असणार आहे काही वेळ, तेव्हा आपण सरांना थोड्या वेळाने ऐकूया. पण मान्यवरांचं स्वागत जे आहे फक्त मान्यवरांचं स्वागत करणं या आयोजकांना योग्य वाटलं नाही, म्हणून आपलं देखील तेवढं सन्मानानं स्वागत झालं पाहिजे आणि यासाठी म्हणून स्वागत गीताची मेजवानी आपल्या समोर सादर करणार आहे. स्वागत गीतासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करेल मिनल शेंडे मॅडम आणि त्यांचा संच यांना. ते सुरेल आवाजामध्ये
मधुर संगीताच्या याने आजच्या या सगळ्या मान्यवर मंडळींचे स्वागत गीतातर्फे स्वागत करतील. पाहुण्यांचं स्वागत पुष्पगुच्छांनी आधी करून घेऊया. त्यानंतर आपण स्वागत गीताने सगळ्या पाहुणे मंडळींचं उपस्थितांचं स्वागत करूया. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर PR राजपूत सर, अध्यक्ष पश्चिम विदर्भ राज्य आंदोलन समिती, सेवानिवृत्त प्राचार्य विद्याभारती महाविद्यालय कारंजा लाड यांचं स्वागत करण्याकरिता मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे स्वागत सुख आदरणीय अशोकराव गडलिंग सर करतील अशी मी त्यांना विनंती करत आहोत. आणि आमचं स्वागत स्वीकारतील आदरणीय डॉक्टर PR राजपूत सर आयोजकांचं स्वागत स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. अगदी सुगंधित फुलांनी पुष्पगुच्छांनी सरांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले अकोल्यावरून स्पेशली आपण सगळ्यांना मार्गदर्शन अमरावती नगरीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आदरणीय महेंद्रजी शेगावकर सर, शिल्पकला आणि बौद्ध तत्वज्ञान अभ्यासक अकोला यांचं स्वागत करण्याकरिता मी या ठिकाणी सुधाकर बेलसरे यांना मी मंचावर आमंत्रित करेल. आदरणीय सुधाकर बेलसरे हे मंचावर येतील आणि महेंद्रजी शेगावकर सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आमचं स्वागत स्वीकारण्याकरिता मी महेंद्रजी शेगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत अगदी सन्मानपूर्वक स्वीकारावे अशी आपणास विनंती आहे. सरांचं स्वागत करण्याकरिता आदरणीय बेलसरे सर मंचाकडे आले आहेत. आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं जोरदार स्वागत करूया. मुंद्रे सर हे काही वेळात येतील, त्यांचं देखील आल्यानंतर आपण स्वागत घेऊया. पण मंचावर उपस्थित आहेत आयोजकांतर्फे स्वागत सुख आदरणीय अशोकरावजी गडलिंग यांचं देखील स्वागत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे स्वागत सुख आदरणीय अशोकराव गडलिंग यांचं स्वागत करण्याकरिता मी मंचावर आमंत्रित करतो आदरणीय सुनीलजी रामटेके यांना. सुनीलजी रामटेके कृपया मंचाकडे येतील आणि आदरणीय अशोकराव गडलिंग सरांचं स्वागत करतील. आणि अशोक सर आयोजकांतर्फे आमचं पुष्पगुच्छ आणि स्वागत सन्मानाने स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो. हा रसिकांशिवाय अपुरा असतो आणि रसिक मंडळी आपण आपला मोलाचा वेळ काढून इथे उपस्थित झालात तेव्हा तुमचं देखील स्वागत करणं आमच्यासाठी अगदी अगत्याचं आहे. आणि तुमचं स्वागत करण्याकरिता स्वागत गीताची मेजवानी आपल्या समोर सादर होणार आहे. मी स्वागत गीतासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे आदरणीय मिनल शेंडे मॅडम आणि त्यांचा संच. मिनल शेंडे मॅडम सुरेख आवाजामध्ये मधुर संगीताने या ठिकाणी आपण सगळ्यांचं मान्यवरांचं आणि उपस्थितांचं स्वागत करतील अशी त्यांना विनंती आहे. स्वागतम
शेख. हॅलो हॅलो. मला गर्दीना 1000 पाहिजे, मला गर्दीना 1000 पाहिजे, नुसताच टाळ्यांचा ना बाजार पाहिजे. मला गर्दीना 1000 पाहिजे, नुसताच टाळ्यांचा ना बाजार पाहिजे. अरे नुकताच मिळावी दात नजरेतून, बस इतका रसिक बहारदार पाहिजे, इतका रसिक बहारदार पाहिजे. आदरणीय मिनल मॅडम, आपल्या सुरेख आवाजाने अगदी हे सभागृह मंगलमय झालेलं आहे. अगदी लता मंगेशकर, अलका याग्निक आणि श्रेया घोषालला देखील लाजवेल असं तुमच्या सुरेख आवाजाने या कार्यक्रमाला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आहे. आणि पाहुण्यांचं अगदी मनपूर्वक उपस्थितांचं स्वागत या ठिकाणी झालं आहे. या कार्यक्रमासाठी मी सर्वप्रथम मला वाटते की सरांना कदाचित बंदोबस्त करिता जायचं आहे, तेव्हा आपण सर्वप्रथम आदरणीय जाधव सरांना उद्घाटकीय भाषणाकरिता मी या ठिकाणी मंचावर आमंत्रित करेल. आदरणीय जाधव सर आपल्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भगवान गौतम बुद्ध ज्यांची आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो, असे चक्रवर्ती सम्राट अशोक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना अभिवादन करतो. या जयंती समारंभाकरता उपस्थित मंचावर माननीय डॉक्टर पी आर राजपूत सर, माननीय महेंद्रजी शेगावकर सर, माननीय अशोकरावजी गडले, या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व मान्यवर माता भगिनी, ज्या सम्राट अशोकांनी संपूर्ण जगावर अहिंसेचा आणि भगवान गौतम बुद्ध यांचा जो मार्ग दिला आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धानंतर, कलिंगाच्या युद्धानंतर जो मार्ग स्वीकारला, त्या मार्गाची आज त्या जगाला आवश्यकता आहे. आपण पाहतो आहे इराण आणि बाकी देशांमध्ये जे काही युद्ध चालू आहे, त्यामुळे प्रत्येक देशाला त्याची झळ पोहोचत आहे. त्यामुळे चक्रवर्ती सम्राट अशोक यांना त्या काळामध्ये साधारणतः 2500 वर्षांपूर्वी याची जाणीव झाली आणि त्यांनी युद्ध किंवा कुठलाही रक्तपात हा मनुष्याच्या प्रगतीसाठी योग्य मार्ग नाही याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी रक्तपात, युद्धपाताचा मार्ग सोडला आणि शांतता आणि सहिष्णुतेचे कथाकार भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेले मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केला आणि शांततेचा मार्ग सर्व जगासाठी स्वीकारला आणि मार्गदर्शन केले. आज चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती आहे. त्यानिमित्त आपण त्यांच्याच विचारधारेचं, शांततेच्या मार्गाचं अनुकरण करून पुढील आयुष्याकरता मार्गदर्शन घेऊन एवढं बोलून माझे संभाषण या ठिकाणी थांबवतो. मला या ठिकाणी बोलावलं, मला संधी दिली बोलायचे, त्याबद्दल आयोजकांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. यातला वेळ काढून आपण सगळ्यांच्या विनंतीला मान देत उपस्थित झाले त्याबद्दल आयोजकांतर्फे सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो. आणि कोणताही कार्यक्रम PI साहेबांनी आपलं मार्गदर्शन व्यक्त केलं आहे, मनोगत व्यक्त केलं आहे. आणि माफी करा, या कार्यक्रमाचं उद्घाटन आदरणीय शिंदे साहेबांनी ऑलरेडी औपचारिकरित्या केलेलं होतं. तेव्हा आता नुकताच जाधव सरांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. गर्दी थोडी जमली आहे, तेव्हा आजच्या या कार्यक्रमाला अजून बहारदार करण्याकरिता मी संपूर्ण आयोजक टीम कडून विनंती करतो, आयोजक टीमला पूर्ण चमूला, की त्यांनी मंचावर येऊन सम्राट अशोकांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय संपूर्ण आयोजक, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे, तेव्हा आदरणीय संपूर्ण आयोजक मंडळींना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचाकडे यायचं आहे आणि मंचावर विराजमान सम्राट अशोक, धम्मपीठावर विराजमान आदरणीय सम्राट अशोकाच्या भूमिकेमध्ये असलेले
सहस्त्रबुद्धे यांचं स्वागत संपूर्ण आयोजक मंडळी करतील. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होणार आहे. टाळ्यांच्या जोरदार गरजामध्ये या ठिकाणी सम्राट अशोक आपल्या राजाचं स्वागत झालं पाहिजे. आयोजक मंडळीतर्फे सम्राट अशोकांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. टाळ्यांचा आवाज आपल्या कमी पडतोय. टाळ्या वाजवताना बिलकुल कंजूसी करायची नाहीये. रसिक मित्रांनो, होना जरूरी होता है. जिस तरह हर गांव में नालियों का होना जरूरी होता है, ठीक उसी तरह हर शादी में साली का होना भी जरूरी होता है. जिस तरह हर गांव में नाली का होना जरूरी होता है, उसी तरह हर शादी में साली का होना जरूरी होता है. और ठीक उसी तरह आप सभी के हर प्रोग्राम में तालियों का होना भी जरूरी होता है. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आदरणीय सम्राट अशोकांचं. या ठिकाणी कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ही ठरवण्याकरिता, ही सांगण्याकरिता कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे ते होणं गरजेचं असतं. प्रास्ताविक अर्थातच पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा, उद्देश हे सांगण्याकरिता मी या ठिकाणी मंचाकडे आमंत्रित करतो आहे आदरणीय एस कुमार मेश्राम सर. प्राध्यापक एस कुमार मेश्राम सरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा प्रास्ताविक करण्याकरिता मंचाकडे येथील आदरणीय प्राध्यापक एस कुमार मेश्राम सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सरांचं. सम्राट अशोक जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या पोलीस अधिकारी सन्माननीय शिंदे साहेब, जाधव साहेब, त्यासोबतच या मंचावर उपस्थित असलेले साक्षात सम्राट अशोक, प्राचार्य आमचे मित्र राजपूत सर, अकोल्यावरून मुद्दाम या कार्यक्रमाकरता वक्ता म्हणून आलेले महेंद्र शेगावकर. आपण दीनबंधू शेगावकर यांचं नाव ऐकलं असेल, ज्यांनी बाबासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे. ते ह्या महेंद्र शेगावकरांचे काका लागतात. त्याच्यामुळे चळवळीचं बाळकडून त्यांना त्यांच्या घरामध्येच मिळालेलं आहे. सोबतच स्वागताध्यक्ष अशोकराव गडले आणि समस्त संडे मिशन आणि सहयोगी संघटनांचे पदाधिकारी आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर, सर्वप्रथम आपणा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करावंसं वाटतं की आपण एवढ्या मोठ्या संख्येने जो आपला चक्रवर्ती राजा आहे त्याची जयंती साजरी करण्याकरता आपण प्रचंड उत्साहाने या ठिकाणी उपस्थित झाले आहात. आज या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करत असताना आपल्या या सहकार्यामुळे आणि आपल्या प्रचंड उत्साहामुळेच हे शक्य झालेलं आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम संडे मिशन विहार याद्वारे आणि इतर सहयोगी संघटना, त्यासोबतच अमरावती जिल्ह्यातील अनेक बुद्धविहार जे या संडे मिशन ह्या कार्यक्रमाशी जोडलेले आहे, या संस्थेशी जोडलेले आहे, त्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण हा आयोजित करत आहोत. सम्राट अशोक जयंती साजरी करावी ही संकल्पना आम्ही 3-4 वर्षापासून विचार करत होतो आणि हे 3रं वर्ष आहे. तर ती संकल्पना मूर्त रूपामध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की प्रत्येक कुटुंबाने दर रविवारी बुद्ध विहारामध्ये जावं आणि त्या विहारामध्ये जाऊन धम्मश्रवण करावा.
हीच कल्पना आणि हाच आदेश शिरोधार्य मानून आम्ही सर्व संडे मिशनचे कार्यकर्ते हा एक कृती कार्यक्रम समजून गेले 15 वर्षापासून अमरावती शहरच नव्हे तर अमरावती जिल्ह्यामध्ये कार्य करत आहोत. बाबासाहेबांनी प्रबुद्ध समाज निर्माण करण्याचे कार्यही आपल्यावर सोपविलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक बुद्धविहारापर्यंत प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतोय आणि त्याला लोकांचा प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे. अनेक विहार आम्ही बघितले की ते कुलूपबंद आहेत. त्या ठिकाणी जाऊन ते विहार पूर्ववत सुरू राहावेत अशी आमची धारणा आहे. बौद्ध संस्कृती, बौद्ध तत्त्वज्ञान तसेच महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोचावेत हा निर्मळ हेतू त्यामागे आहे. मित्रांनो, कुठलीही चळवळ राबविताना ती मिशन म्हणून ज्यावेळेला आपण चालवितो तेव्हा खरोखरच ती चळवळ यशस्वी होत असते असा आमचा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही सर्व संडे मिशनचे कार्यकर्ते, महिला, पुरुष, तरुण, तरुणी या कार्यामध्ये मिशनरी म्हणून आम्ही काम करतोय. दुसरे असे की मिशनरी सोबत मशिनरी सुद्धा लागते. जोपर्यंत मिशनरी आणि मशिनरी असत नाही तोपर्यंत कोणतीही चळवळ ही यशस्वी होत नाही. आणि त्यामुळे आमच्यासोबत अनेक धम्मप्रचारक आहेत, पुरुष आहेत, महिला आहेत आणि तरुण तरुणी सुद्धा आहेत. यामुळे हे कार्य करणं आम्हाला सोयीचं जातं. यात अनेक समाज हितचिंतकांचे सहकार्य सुद्धा लाभत आहे. मागील 3 वर्षापूर्वी आम्ही विचार केला होता की सम्राट अशोक एवढा मोठा बौद्ध राजा होऊन गेला, परंतु त्या सम्राट अशोकाचा इतिहास हा फारसा बाहेर आलेला नव्हता. केवळ ढोबळमानाने आपल्याला त्याची कल्पना होती. तो इतिहास जनतेसमोर यावा आणि सम्राट अशोक एवढा चक्रवर्ती सम्राट होऊन गेला, त्याचं कार्य आणि त्यांनी केलेला जो बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार आहे हा आपल्यासमोर यावा हा एकमात्र हेतू आमच्या समोर होता. सोन्याचा धूर भारतामध्ये जो निघत होता तो सम्राट अशोकाच्या काळामध्ये. सर्व प्रजा सम्राट अशोकाच्या काळामध्ये सुखी होती आणि अशा या बौद्ध सम्राटाचा इतिहास लोकांपुढे यावा म्हणून आम्ही सम्राट अशोक जयंती भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरी करण्याचे ठरविले आणि हे 3रे वर्ष आहे. याचा परिणाम आज छोट्या गावामध्ये दिसत आहे. छोट्या छोट्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आज सम्राट अशोकाची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. संडे मिशनच्या वतीने आम्ही आणखी एक काम करतो आहे, ती म्हणजे दरवर्षी सम्राट अशोक जयंतीनिमित्त वस्तुनिष्ठ परीक्षा ह्या घेतल्या जातात आणि त्याचे काम आमचे सहकारी डॉक्टर गोवर्धन हे अतिशय खूप चांगल्या प्रकारे ते काम पार पाडत असतात. आणि याही वर्षी 10 वर्षाच्या बालकापासून तर 70 ते 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत परीक्षा त्यांनी त्यामध्ये भाग घेतलेला होता. यासोबतच संडे मिशनच्या वतीने धम्मज्ञान परीक्षाही घेतल्या जातात. या जयंतीच्या कार्यक्रमात सम्राट अशोकाची भूमिका प्रत्यक्ष रूपात सादर करणारे विनय सहस्त्रबुद्धे आणि खरोखर त्यांच्या या उपस्थितीमध्ये ज्यावेळेला आपण बसलेलो आहोत तर निदान मला तरी असा भास होत आहे की आपण आज सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये वावरत आहोत की काय असं वाटायला लागतं आहे. आणि त्यामुळे ह्या चक्रवर्ती सम्राट अशोका आणि ती भूमिका पार पाडणारे विनय सहस्त्रबुद्धे की जे नागपूरवरून या ठिकाणी केवळ त्या भूमिकेकरता स्वतःहून हिरिरीने येतात आणि गेले 3 वर्षापासून ते आपलं सहकार्य देत आहेत. आणि जेव्हा आपण त्यांना बघतो आणि सम्राट अशोकाचा फोटो बघतो त्यावेळेला खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी साम्य असल्यासारखं असं आपल्याला वाटतं.
आणि त्यामुळे सम्राट अशोक प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्या समोर आहे असं वाटायला लागतं. सम्राट अशोक आजही आपल्यात असल्याची या भूमिकेबद्दल आपल्याला खरोखर आनंद होतो आहे. संडे मिशनच्या वतीने आम्ही बाल संस्कार वर्ग सुद्धा चालविले जातात. मीनाक्षी मनोहरे मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांचा सत्कार पण आहे. त्या गेल्या अनेक वर्षापासून हे बाल संस्कार वर्ग चालवतात. त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक संडे मिशनच्या महिला तयार झालेल्या आहेत आणि हे संस्कार वर्ग अनेक गावखेड्यामध्ये चालवल्या जातात, जेणेकरून त्या बालमनावरती बौद्ध संस्कृती, बौद्ध तत्त्वज्ञान बालपणापासूनच ते कोरलं जावं, हा एक प्रामाणिक हेतू त्यामध्ये आहे. आमच्यासोबत अनेक महिला, पुरुष, युवक यांना जोडण्याचे काम ह्या संडे मिशनच्या वतीनं करण्यात येत आहे. आणि त्यामुळे ह्या संस्कृतीचं, बौद्ध धम्म संस्कृती आणि तत्त्वज्ञान आणि त्यासोबतच आपले जे काही बहुजनांचे महापुरुष होऊन गेले, त्या महापुरुषांच्या विचाराचं संवर्धन हे व्हावं, हा एकमात्र उद्देश घेऊन आम्ही संडे मिशनच्या वतीने हे कार्य करतो आहोत. आपला सर्वांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे. त्यामुळे आम्ही अधिक वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आपणही ह्या कार्यक्रमामध्ये स्वतःला आणि आपल्या स्नेहीजनांना जोडून द्यावं, जेणेकरून हे मिशन अजून तीव्र गतीने पुढे जात आहे. प्रस्तावनेच्या संदर्भात मला असं वाटतं एवढं पुरेसे आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. सरांनी ज्या पद्धतीने आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आहे, अगदी मनमोहक आणि इत्थंभूत सगळी माहिती या ठिकाणी सरांनी दिली आहे. सर, आपल्या प्रास्ताविकेमधून माझं असं लक्षात आलं की आज समाजामध्ये कोणताही प्रोग्राम झाला किंवा कोणताही प्रोग्राम म्हटला तर त्या प्रोग्राममध्ये एक सेंटेन्स आपण ऐकतो आणि ते सेंटेन्स म्हणजे कोणतं, की आज संघटना 1000 झाल्या आहेत. आज आपल्या समाजातील संघटना 1000 झाल्या आहेत, गट 1000 झाली आहेत, वेगवेगळे गट आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळे प्रोग्राम होत आहेत. पण असं जरी असलं तरी 4 ओळी या समस्येवर, या प्रसंगावर मला अर्पण कराव्यासा वाटतात. आणि त्या ओळी आज आपल्या आंबेडकरवादी मंडळी करून त्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं की वन में पंछी अनेक है, सभी लोगों से मैं गौर चाहूंगा कि वन में पंछी अनेक है पर ठिकाना एक है. वन में पंछी अनेक है पर ठिकाना एक है, सबकी भाषाएं भिन्न भिन्न है पर तराना एक है, दिल में हो अगर प्यार तो हर जमाना एक है, हम शिकारी भिन्न भिन्न है पर हमारा निशाना एक है, हमारा निशाना एक है. आज आमच्या संघटना जरी 1000 झाल्या असल्या, गेल्या 3 वर्षापासून सम्राट अशोकाची जयंती साजरी करतो आहोत, याचा आम्हाला आनंद आहेच, अभिमान आहेच, पण याची खंत देखील आहे की संविधानानंतर 70-75 वर्षानंतर आज कुठे आपण त्याला सुरुवात करत आहोत. आणि ही माझी शिकलेली पिढी मंडळी आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये सम्राट अशोकाचे संस्कार रुजवतील अशी या कार्यक्रमातून आशा व्यक्त केला. त्याबद्दल आदरणीय प्राध्यापक मेश्राम सरांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि फक्त भाषणामधून किंवा प्रबोधनामधूनच समाज परिवर्तन होतं असं नाही, तर त्याचे वेगवेगळे पैलू देखील आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला समाज प्रबोधन करता येतं आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्या या सभागृहामध्ये उपस्थित आहे. आणि त्या उत्तम उदाहरणाकरिता मला म्हणावंसं वाटतं की समाजाच्या जागृतीच्या प्रवासामध्ये कला ही अत्यंत प्रभावी असते मंडळी. समाजाच्या जागृतीच्या प्रवासात कला ही अत्यंत प्रभावी माध्यम ठरते. विचार, संस्कृती आणि धम्माचा संदेश शब्द इतकाच चित्रांच्या माध्यमातून देखील समाजापर्यंत पोहोचवता येतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मूलनिवासी सभ्यता संघ अमरावती यांच्या वतीने प्रियदर्शी सम्राट अशोक चित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. आपण या सभागृहामध्ये एंट्री करण्याच्या पूर्वीच आपल्याला डाव्या साईडला सम्राट अशोकांचे चित्र दिसले असतील. आणि धम्म, समता आणि मानवतेचा संदेश चित्रांच्या माध्यमातून
समाजापर्यंत पोहोचवण्याचे हे अत्यंत प्रेरणादायी कार्य आमच्या आदरणीय निलिमा भटकर मॅडम करत आहेत आणि यांच्या पुढाकारातूनच हे साकार झाले आहे. त्यांच्या या सुंदर उपक्रमामुळे सम्राट अशोक आणि विचारांचा प्रकाश समाजापुढे अधिक प्रभावीपणे व्यापकपणे पोहोचत आहे. तेव्हा या प्रेरणादायी कार्यासाठी आदरणीय निलिमा मॅडम यांना मी अगदी मनपूर्वक या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो आणि मंचावरील उपस्थित मंडळींना अगदी सन्मानपूर्वक विनंती करतो की त्यांनी आदरणीय निलिमा भटकर मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. उपस्थित आहे? अच्छा, काही कारणामुळे आदरणीय मॅडम बाहेर गेल्या आहेत. लगेचच ते या सभागृहामध्ये येतील. मंडळी, मला माहित आहे की आपण सगळ्यांपैकी अधिक संख्या ही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इथे जमलेली आहे आणि खूप सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आपल्यासाठी इथे उपस्थित होणार आहे. तेव्हा मी सर्वप्रथम या ठिकाणी सत्यशोधक बोलतो या नाटकाचं प्रदर्शन होणार आहे. मी आयोजक मंडळींना विनंती करतो की मंचावरील पाहुण्यांची व्यवस्था आपण समोर ठेवलेल्या बाकांवर करायची आहे, कारण या ठिकाणी एक सुंदर नाट्य प्रयोग आपल्या ठिकाणी सादर होणार आहे. तेव्हा मी आयोजक मंडळींना विनंती करतो की मान्यवरांची व्यवस्था अगदी सन्मानपूर्वक समोरच्या बाकांवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.